नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला 3 भाजी एकत्र करून सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा मी कुटून थोड्याशा कापून घेतलेल्या आहेत। लसूण थोडं भाजीला काय करायचं, थंडीच्या दिवसात थोडंसं जास्त घालायचं। हलकासा लसूण भाजून घेऊया। लसूण भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असा कापून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये नुसतं जिरं आणि लसूण टाकून हिरवी मिरची टाकून पण तुम्ही ही भाजी करू शकता। कांदा भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, कापून जरी टाकली तरी चालेल। भाजून घेऊया। कांदा मिरची लसूण पण आपला चांगला भाजला गेलेला आहे, चांगला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये तर ही भाजी काढून घेऊया आपण। तिन्ही भाजी एकत्र केलेल्या आहेत, सगळी भाजी काढून घेते। सगळ्यात छोट्या छोट्या जोड्या होत्या, अर्धेच काढून घेतलेले आहे। ह्यांना काय करते, पहिलं परतून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। राहिलेली भाजी आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि परतून पण घेते। भाजी टाकल्यानंतर बघा राहिलेली मी चांगलं परतून घेतलेलं आहे। ह्या 3 भाज्या आहेत। ह्या 3 भाज्या कोणत्या माहिती आहे का, लाल माठ म्हणजे बिटाची भाजी, मेथीची भाजी आणि पालकची भाजी, सगळ्या छोट्या छोट्या जुड्या होत्या। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तरी पण तुम्ही टाकू शकता। गॅस आहे मीडियम। मस्त असं परतून घेतलेलं, असं हलकंसं बघा असं पाणी सुटतं त्याला। ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करायचं। मीठ टाकल्यानंतर पण बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, 1 2 ते 3 मिनटं लागतील आपल्याला। हे जर पाणी हलकंसं सुकलं पाहिजे, कारण मीठ टाकल्यानंतर पण पाणी अजून सुटतं। आणि ह्याची जी ह्याची जी देठ असतात ना लाल माठाची, थोडीशी जराशी कडक असतात, ती पण ह्या पाण्यामध्ये बघा शिजली जातात। थोड्या थोड्या वेळानं बघा मी हलवत आलेली आहे, त्याचं पाणी खूप सारं आटलं गेलेलं एकदम थोडंसं आहे। तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर हे पाणी आटवायचं आणि अशाच पद्धतीनं बनवली तर चालेल। शेंगदाणे चांगले खरपूस भाजले होते, मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत। ह्या भाजीमध्ये बदल करून जर पाहिजे असेल का नाही तुम्हाला, तर मूग डाळ अर्धा तास भिजत घालून सुद्धा तुम्ही टाकू शकता। तो कधी टाकायची माहिती आहे का, अगोदरच जरा थोडंसं जास्त पाणी शिल्लक राहिलं की नाही ते टाकायचं। ह्याच्यात कसं मी जास्त पाण्यात हे आटवलेलं, याच्यापेक्षा थोडं म्हणजे मूग डाळ त्या भाजीबरोबर चांगली शिजली जाते। तशा पण रेसिपी मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत। पण ही भाजी तिन्ही भाजी एकत्र केल्यामुळे ना खूप छान चव येते। एकदा जरूर अशा पद्धतीने करून बघा। ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यावर सुद्धा खूप छान लागते, किंवा ओलं खोबरं खिसून टाकल्यानंतर पण खूप छान लागते। आता हे राहिलेलं पाणी एवढं मी आटवून घेते आणि नंतर तुम्हाला रेसिपी दाखवते। मस्त असं बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे। शेंगदाणे टाकल्यानंतर काय होतं, शेंगदाण्यामध्ये पण ते पाणी चांगलं मुरलं जातं आणि छान लागतं। तर अशा पद्धतीनं पण तुम्ही 3 भाज्या एकत्र करून अशी भाजी बनवू शकता। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।